माझ्या मते टेट 2025 साठी सिलेबस वाईज स्टडी करणे खूपच महत्त्वाचं ठरेल. कारण की बघा आपल्याला सिलेबसच नाही माहित राहत. आयबीपीएस पॅटर्नचा सिलेबस नेमका काय असतो, पॅटर्न कोणते असू द्या, सिलेबस हा मॅथमॅटिक्सचा परिपूर्ण केला पाहिजे आणि रिझनिंगचा सुद्धा परिपूर्ण केला पाहिजे. कारण की आपला जो पेपर आहे तो शिफ्ट मध्ये होत असतो. पहिल्या शिफ्टला वेगळे प्रश्न येणार, दुसऱ्या शिफ्टला वेगळे येणार, शेवटच्या शिफ्टला वेगळे येणार, मधल्या शिफ्टला वेगळे येणार. म्हणजेच ऑल ओव्हर पूर्ण जो सिलेबस आहे तो कव्हर करण्याचा प्रयत्न प्रत्येक शिफ्टमध्ये होत असते. मग एकेरी काहीतरी विचारले जाते म्हणून आपण एक नवीनच सिस्टम सुरू केली की टेट सिलेबस वाईज किमान 5-5 प्रश्न तरी आपण अभ्यासूया. या ठिकाणी बघा इनइक्वॅलिटी आहे म्हणजे असमानता. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, ग्रेटर दॅन, स्मॉलर दॅन, ग्रेटर दॅन इज इक्वल टू, स्मॉलर दॅन इज इक्वल टू आणि इज इक्वल टू या संदर्भातील कंपॅरिझन या ठिकाणी आपण शिकत असतो. त्याच्यानंतर क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे द्विघात समीकरणे आणि काही जण त्याला एक सामायिक समीकरणे सुद्धा म्हणतात. सो क्वाड्रॅटिक इक्वेशन जो आहे तो सुद्धा पार्ट मॅथमॅटिक्स मध्ये येतो. हा जो असमानता आहे तो रिझनिंगचा आहे, हा मॅथमॅटिक्स म्हणजे गणिताचा आहे. त्यानंतर आहे सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्टचे किमान 2 प्रश्न तरी विचारले जाणारच आहे. त्यासाठी सिंपल इंटरेस्ट म्हणजे काय, त्याच्यावाल्या कोणकोणत्या म्हणजे व्याज विचारलं जाते का, कधी दर विचारला जाते का, कधी रक्कम विचारली जाते का, हे सुद्धा यामध्ये बघणं गरजेचं आहे. त्यानंतर येतं इनपुट आणि आउटपुट. आता खऱ्या अर्थाने इनपुट आणि आउटपुटवर एकदा इनपुट आणि आउटपुट विचारलं की 5 प्रश्न त्याच्यावर विचारतेच, रँडमाइज पेपर असला तर. आपण मात्र इथे एकच प्रश्न विचारणार आहोत म्हणजे आपली प्रॅक्टिस जास्त होऊ शकते. सिम्प्लिफिकेशन, आता सिम्प्लिफिकेशनचे 10-15 प्रश्न विचारतात म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे सिम्प्लिफिकेशन आहे. पदावली फक्त एकच प्रकारची आहे का, नाही. या आधीचा जो व्हिडिओ आपण घेतला त्यामध्ये आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकाशी रिलेटेड सिम्प्लिफिकेशन घेतलं होतं. यामध्ये आपण काय शिकणार आहोत आजच्या याच्यामध्ये, तुम्हाला रिअल मध्ये सांगतो की याच्यामध्ये आपण स्क्वेअर कसा काढायचा आणि स्क्वेअर रूट कसं काढायचं त्याच्याशी रिलेटेड काय पदावली आहे हे आपण इथे शिकणार आहोत. चला स्टार्ट करूया. आता हे डायरेक्शन आहे, जे इंग्लिश मीडियमचे स्टुडंट आहे त्यांनी हे वाचून टाकायचे. इन द फॉलोइंग क्वेश्चन्स अज्युमिंग द गिव्हन स्टेटमेंट टू बी ट्रू. खालचे जे काही स्टेटमेंट्स आहेत ते खरं समजायचं आहे आणि फाइंड व्हिच ऑफ द गिव्हन कॉन्क्लुजन इज ऑर आर डेफिनेटली ट्रू. आणि खालचं जे कॉन्क्लुजन म्हणजे निष्कर्ष आहे तो खरा कोणता आहे खोटा कोणता आहे ते आपण ठरवायचं आहे. अँड देन गिव्ह युअर आन्सर अकॉर्डिंगली. आणि खालचे जे पर्याय आहेत त्यातला तुम्हाला आन्सर चूज करायचा आहे. यातला 5वा पर्याय दिसत नसेल तुम्हाला, परंतु तो मी सांगतो एकही निष्कर्ष सत्य नाही, खालचा असा 5वा पर्याय आहे. ठीक आहे. चला आता काय करूया आपण, या ठिकाणी सर्वप्रथम जाऊ स्टेटमेंटकडे. गेलो स्टेटमेंटकडे आणि निष्कर्षाकडे बघायचं. एक्स आणि झेड आहे. ठीक आहे, एक्स आणि झेड. आपल्याला काय करावं लागेल, सर्वप्रथम एक्स आणि झेडशी रिलेटेड आपल्याला कोणतं हे होते बघा. इथे झेड आहे, देन इथे एक्स आहे. हा, परंतु झेड सोबत व्ही आहे. झेड सोबत काय आहे, व्ही आहे आणि व्ही सोबत हा डब्ल्यू आहे बघा. म्हणजे आपल्याला एक्स झेड हे कॉन्क्लुजन काढण्यासाठी स्टेटमेंट कशा पद्धतीने जॉईन करायचं ते महत्वाचं. या ठिकाणी बघा एक्स आहे, सो आपण एक्स आहे तर एक्स पासून सुरुवात करू. म्हणजे बघा हा आपण अशी सुरुवात करू, अशी झाला, अशी झाली सुरुवात. म्हणजेच हा उलट आहे. आपल्याला रिअल स्टेटमेंट काय करावं लागेल, एक्स लिहिला, त्याच्यानंतर हा मागे रिव्हर्सला जात आहे म्हणून आपल्याला चिन्ह बदल करावं लागेल. या ठिकाणी ग्रेटर दॅन इज इक्वल टू आहे, आपल्याला स्मॉलर दॅन इज इक्वल टू डब्ल्यू म्हणायचं आहे. झालं, याचं काम संपलं. परंतु डब्ल्यू कुठे आहे तर इथे आहे म्हणून याला असं कट करू. मग हा सुद्धा व्ही कडे जाताना असा रिव्हर्स जातो. म्हणजे या ठिकाणी सुद्धा आपल्याला चिन्ह बदल करावं लागेल. ग्रेटर दॅन इज इक्वल टूचा स्मॉलर दॅन इज इक्वल टू झाला, त्याच्यानंतर आपण व्ही लिहिला. ठीक आहे, व्ही लिहिला कारण की आपलं ध्येय काय, एक्स झेड हे अटॅचमेंट करणे. व्ही झाला. मग व्ही झाल्यानंतर हा व्ही इथे आहे आणि देन मग झेड इकडे आहे. म्हणजे इथं चिन्ह बदल नाही होणार. हा व्ही आहे म्हणजे हा कट झाला समजा आणि म्हणजे हा इथे आला, इथं चिन्ह बदल नाही होणार कारण पुढे गेला की चिन्ह बदल नाही करायचं. या ठिकाणी ग्रेटर दॅन इज इक्वल टू झेड आहे. मित्रांनो बघा या ठिकाणी काय झालं तुम्हाला दिसून येते, एक्स त्याच्यानंतर झेड, मधल्या बाजूला हे जर 2 अल्फाबेट्स आपण गायब केले तर या ठिकाणी काय येतं तर 3 चिन्ह येतात. हे चिन्ह, हे एक चिन्ह, मात्र असं चिन्ह. या ठिकाणी टक्कर झाली. काय झाली, टक्कर झाली की समजून जायचं एक्स आणि झेड मध्ये कुठल्याही प्रकारचा संबंध प्रस्थापित होणार नाही. म्हणून पहिला निष्कर्ष जो आहे तो रॉंग ठरला कारण की इथं कुठलाही संबंध प्रस्थापित होत नाही असा खरा निष्कर्ष सांगते. म्हणून हा निष्कर्ष खोटा ठरला. इथे कोणते चिन्ह येऊ द्या, रॉंगच म्हणायचं. आता दुसरं हे तुम्हाला समजलं, ही मोडून टाकतो.
सेकंड मध्ये आपण जाऊ. आता सेकंड मध्ये गेल्यानंतर आपलं टार्गेट काय ZWचं. ZW झेड सोबत व्ही आहे बरोबर की नाही, व्ही सोबत डब्ल्यू आहे, म्हणजे इकडून इकडे जायला लागेल, नंतर इकडून इकडे यायला लागेल, आपलं टार्गेट पूर्ण होऊन जाईल. मग इथं काय घेतला आपण, झेड घेतला. काय घेतला, झेड घेतला. आता झेड सोबत इकडून इकडे जात असताना आपल्याला चिन्ह बदल करायला लागेल. ग्रेटर दॅन इज इक्वल टू च स्मॉलर दॅन इज इक्वल टू व्ही घेतलं. आता हा व्ही डायरेक्ट इथे आहे आणि इथून इकडे डब्ल्यू ला यायला लागेल ना, म्हणजे आता चिन्ह बदल होणार नाही. हा कट झाल्याबरोबर चिन्ह बदल होणार नाही. असा झाला डब्ल्यू. या ठिकाणी आपल्याला काय दिसून येते, झेड आणि डब्ल्यू यामध्ये हे चिन्ह असं आहे आणि हे चिन्ह असं आहे. या ठिकाणी सुद्धा टक्कर झाली मित्र. काय झाली, टक्कर झाली. टक्कर झाली तर झेड आणि डब्ल्यू मध्ये कोणताही संबंध प्रस्थापित होत नाही. म्हणजेच इथं झेड आणि क्रॉस आपण डब्ल्यूच टाकू डायरेक्ट. मग या ठिकाणी ग्रेटर दॅन आहे, मतलबच नाही, रॉंग ठरणार. इथं कुठले चिन्ह येऊ द्या, हे रॉंगच ठरणार आहे. दोन्ही कॉन्क्लुजन फर्स्ट आणि सेकंड इथं रॉंग ठरले. आता तिसऱ्याकडे जाऊ आपण, डब्ल्यू आणि एक्स. आता डब्ल्यू एक्स साठी बघा, डब्ल्यू एक्स साठी डब्ल्यू कुठे आहे, डब्ल्यू आणि वाय आहे. हा, डब्ल्यू आणि वाय. डब्ल्यू इथे आहे, डब्ल्यू सोबत एक्स आहे आणि ह्या एक्स सोबत बरोबर वाय आहे. बघा लक्षात घ्या, डब्ल्यू सोबत एक्स आहे आणि एक्स सोबत वाय आहे, म्हणजे दोन गांची डायरेक्शन अशी फॉरवर्डला आहे, म्हणजे चिन्ह बदल होणार नाही. डब्ल्यू ग्रेटर दॅन इज इक्वल टू एक्स झालं. त्याच्यानंतर हा एक्स याला अटॅच झाला, म्हणजे याला हे केला आणि इकडून इकडे चाललो, म्हणजेच असा केला की हा वाय झाला, चिन्ह बदल होणार नाही. मग हा जो डब्ल्यू आहे, डब्ल्यू आणि हा वाय आहे, याच्यामध्ये चिन्ह कोणतं आहे, हा एक्स जर चालला गेला तर ग्रेटर दॅन इज इक्वल टू आणि ग्रेटर दॅन. आणि तुम्हाला माहित आहे, मी तुम्हाला केव्हाही काय सांगितलंय की दोन बॉक्स फिक्स करायचे. एक बॉक्स येतो लेसचा आणि एक बॉक्स येतो ग्रेटरचा. हा जो पार्ट आहे ग्रेटर मध्ये जातो, म्हणून सर्वात प्रथम महत्व आहे प्राप्त होते ग्रेटर दॅनला, म्हणून याला हा नष्ट होते आणि आपण म्हणू शकतो डब्ल्यू इज ग्रेटर दॅन वाय. आणि या ठिकाणी डब्ल्यू इज ग्रेटर दॅन वायच आहे, म्हणजे तिसरा कॉन्क्लुजन या ठिकाणी सत्य आहे. ऑप्शन कडे जर गेलो बघा, पहिलं काय झालं, रॉंग झालं. दुसरं काय झालं, रॉंग झालं. आणि तिसरं काय झालं तर सत्य झालं. फक्त एक सत्य आहे का, नाही, रॉंग. फक्त दोन सत्य आहे का, रॉंगच आहे. फक्त तीन सत्य आहे का, हो, फक्त तीनच सत्य आहे. फक्त तीनच सत्य आहे, कारण की ह्या तिघांपैकी फक्त तिसराच कॉन्क्लुजन सत्य आहे, म्हणून आपण प्रॉपरली आन्सर घेतलेला आहे थर्ड. ठीक आहे, चला आपण आन्सर बघूया. राईट आहे आपल्याला आन्सर. आता तुम्ही म्हणाल की 5 प्रश्न 5 मिनिटांमध्ये होणार का, अरे मी समजून सांगत आहे तुम्हाला, मात्र ते 5 मिनिटात नाही तर त्याच्या आधी सॉल्व्ह करणं झाले पाहिजे. हा, तेवढीच तुमची स्पीड वाढली पाहिजे. माझं काम काय, तुम्हाला समजून देणे. येस, सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन येतो हा क्वाड्रॅटिक इक्वेशनचा, समीकरणाचा. 5 ते 10 प्रश्न कोणकोणत्या शिफ्टला विचारले जातात, बी केअरफुल. आता काय करायचं, हा पहिला आणि दुसरा दोन इक्वेशन आहे, त्यावेळेस काय करायचं, हा 7 आणि 3 याचा करायचा गुणाकार. 7 3 21, म्हणून मी काय करतो, असा गोल करतो आणि इथं 7 3 21 लिहून टाकतो. देन मधला जो -22 आहे तो इथे -22 लिहितो. हे झालं माझं पहिलं काम. हे माझं काय झालं, पहिलं काम. दुसऱ्यासाठी काय करतो आता मी बघा, दुसऱ्यासाठी काय करतो, या ठिकाणी सेकंड याच्यासाठी मी हा 56 1 56 इथं एक असतो, डायरेक्टली 56 लिहिलं तर चालते, परंतु मी 56 1 56 म्हटलं. पण इथं गोल करायचा, इथे लिहायचे 56. हा पहिले गुणाकारासाठी आणि हा बेरजेसाठी. लक्षात आलं, ओके. आणि हा मधला जो आहे -15. मित्रांनो तुम्हाला एक सांगतो, इक्वेशन मध्ये मायनस आणि प्लस जर आला असेल तर इक्वेशन मध्ये मायनस आणि प्लस जर आला तर त्याचे जे मूळ आहे, म्हणजे रूट्स आहे, रूट्स जे आहे ते केव्हाही प्लस प्लस मध्ये येतात, प्लस प्लस मध्ये येतात. आणि एक सांगतो की जे आपण इथे घेणार आहोत फॅक्टर, त्या फॅक्टरचे हे अपोजिट असते. या इथे जे फॅक्टर घेणार आहोत त्या फॅक्टरचे काय असतात, रूट अपोजिट असते, म्हणून या दोन्ही ठिकाणी मायनस मायनस येणार, मायनस मायनस येणार. आता ज्यावेळेस मायनस प्लस असं क्वाड्रॅटिक इक्वेशन असते त्यावेळेस बेरजेचा विचार करायचा असतो. काय करायचा, बेरजेचा विचार. बेरीज इथं काय करायचा, बेरजेचा विचार करायचा. म्हणजे कशासाठी बरं, या ठिकाणी पहिला फॅक्टर मोठा घ्यायचा, पद्धतशीर लक्षात घ्या, आणि पहिला फॅक्टर मोठा घ्यायचा, नंतर छोटा घ्यायचा आणि त्याचा गुणाकार 21 आला पाहिजे, त्याची
बेरीज हे -22 आली पाहिजे. असे कोणते फॅक्टर येणार? काय आहे 7×3=21. 7×3=21 म्हटलं तर 21 तर येणार बाबा, परंतु 7 आणि 3 10 होऊन जाईल, है की नाही? पण 10 तर नाही पाहिजे इथं, म्हणून आपण काय घेणार आहोत? 7×3=21 न घेता 21×1=21 घेणार आहोत. मग या ठिकाणी मी काय टाकले? लक्ष द्या, या ठिकाणी 21 टाकले आणि 21×1=21 म्हटले. मग याला मायनस केलं आणि याला मायनस केलं. हे झाले दोन फॅक्टर, कारण की -21 मल्टिपल बाय -1 म्हणजेच 21 येते. बघा ना, -21 गुणिले -1 बरोबर काय ते 21×1=21 मायनस मायनस प्लस होते, बरोबर 21 आले. दुसरी गोष्ट, जर या दोघांची बेरीज केली म्हणजे -21, कारण की वर गुणाकार करावा लागतो आणि खाली बेरीज करावी लागते, विचारात घ्यावी लागते. आता या ठिकाणी जर का समजा आपण बेरीज केली आणि हा -1 टाकला, मग काय होणार आहे? -21 प्लस मायनस मायनस -1. आता मायनस मायनस काय होतं? ते प्लस होते. 21 ने 1 काय झाले? 22 लिहिले 22. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह 21 हे मोठी संख्या म्हणून असं आलं नाही बेरीज बरोबर. याचा मतलब असा की आपण जे फॅक्टर घेतले ते एकदम सही घेतलेले आहे, -21 आणि -1. लक्षात घ्या. आता याचे जे मुळे आहेत, याचे काय आहे? मुळे म्हणजे रूट्स हे काय येतात? याचे अपोजिट येतात. म्हणजेच आपण इथं जर x म्हटला आणि इथं जर x1 म्हटला तर x म्हणजे काय होणार आहे? -21चं 21 होणार. आणि इथं हा जो आहे x1 असतो याला -1चं 1 म्हणणार, कारण की याच्या अपोजिट रूट्स असते. याच्या ऑपोजिट काय असते? तर रूट असते. हे झालं. आता इकडचा भाग आपण तसाच करून घेऊ. कसा करणार बघा? सेम टू सेम इथंच. आता इथं सुद्धा आपण गुणाकार करू. 7×8=56. म्हणजे 7×8=56 म्हटल्यापेक्षा 8×7=56 म्हणायला लागेल, कारण की पहिला हा फॅक्टर मोठा घ्यायचा असतो. 8×7=56 झाले की नाही? 8×7=56. ठीक आहे बाबा, 8×7=56 झाले. आता याला जर वजा केला, -8 - 7 म्हणजे 8 आणि 7 15 - 15 येते, बरोबरच बेरीज येते. याचे काय येणार आहे? रूट्स. याचे रूट्स येणार आहे y बरोबर, बघा याला -8चा +8 करायचा आणि y1 बरोबर -7चा +7 करायचा. झालं. हे काम फक्त तुम्हाला जमायला पाहिजे आणि हे सुपर स्पीडी व्हायला पाहिजे. आता दुसरं असं आहे की याचा जो a आहे, a = काय आहे? 3. म्हणून याला डिवायडेड बाय 3 करावं लागेल. याला डिवायडेड बाय 3 केलं तर हे येते 7. 3×7=21. हे एवढं चाललं गेलं. हे बघा, मोडून टाकतो डायरेक्ट. 3×7=21. आणि याले सुद्धा डिवायडेड बाय 3 करावं लागेल. म्हणजे हे काय झाला? 1/3. म्हणजे x बरोबर 7 आणि x1 बरोबर 1/3. अपूर्णांकात आला, हा पूर्णांक आला. सेम टू सेम इथं मात्र कशाची गरज नाही, कारण इथे 1 असतो. याला 1 ने डिवायडेड केला तर 8च असते, काही करण्याची गरज राहत नाही. परंतु आपण केलं असं जर केला तर 7 राहिले. बघा, हे चालले गेले आणि हे चालले गेले. आता आपल्याला करायचे कंपॅरिझन. ती कंपॅरिझन कशी असते बघा, महत्वाचं आहे. त्या कंपॅरिझन साठी आपल्याला काय करावं लागेल की या ठिकाणी बघा, हा इच्छे इथे करता येते बघा. हा x आणि y, पहिलं कंपॅरिझन घ्यायचं x आणि y चं, इथे सांगतो. दुसरं कंपॅरिझन घ्यायचं x/y1चं, ह्या x चं याच्यासोबत पण आणि याच्यासोबत पण. आता झालं. आता y, आता ह्या y चं याच्यासोबत, सॉरी ह्या x1चं, एक मिनिट हा. आता ओके, आता दुसरं जे आहे x चं y सोबत आणि x चं y1 सोबत. आता दुसरं x1 चं y सोबत आणि x1 चं y1 सोबत, असं कंपॅरिझन लावलं. ह्या दोघांचं कंपॅरिझन, ह्या दोघांचं कंपॅरिझन, ह्या दोघांचं कंपॅरिझन, ह्या दोघांचं कंपॅरिझन झालं. आता हे कंपॅरिझन करत असताना बघा, हा 7 आहे आणि हा 8 आहे, म्हणजे हा 7 आहे आणि हा 8 आहे, म्हणजे हा काय येणार आहे? स्मॉलर दॅन. ह्या दोघांचं कंपॅरिझन, 7 लहान आहे म्हणजे लहान म्हटलं आपण. दुसरी गोष्ट, 7 आणि हा 7, हा x बरोबर 7 आहे आणि y1 बरोबर 7 आहे, तर म्हणजे =. तिसरं कंपॅरिझन, हा याचं आणि याचं आलं. इथे अपूर्णांक आहे आणि इथे पूर्णांक आहे. अपूर्णांक केव्हा लहान असतो, म्हणजे इथं असं चिन्ह. आणि या ठिकाणी जर बघितलं तर पुन्हा तसंच, इथे अपूर्णांक इथे पूर्णांक आहे, म्हणजे हा x1 लहान म्हणजे इथं असं.
या चौघाचं कॉम्बिनेशन जर केलं तर x इज ग्रेटर दॅन स्मॉलर दॅन, हे बघा स्मॉलर दॅन स्मॉलर दॅन स्मॉलर दॅन, आणि हा इज इक्वल टू बरोबर इथं असा अटॅच होत असतो म्हणजे y. हे झालं त्याचा प्रॉपर आन्सर. आन्सर काय आलं मग? x इज लेस दॅन इज इक्वल टू y. x इज लेस दॅन इज इक्वल टू y. इट्स अ प्रॉपर आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. या ठिकाणी तुमचं कौशल्य काय आहे की सरळ सरळ हा गोल पाडणे आणि फक्त फॅक्टर लक्षात घेणे. आणि एवढंच गोष्ट लक्षात ठेवायची, जर मायनस प्लस मध्ये जर इक्वेशन असेल तर आपण बेरजेचा विचार करायचा आणि मोठा फॅक्टर आधी घ्यायचा. मग कंपॅरिझन तर सोपंच आहे. जेवढे जास्तीत जास्त प्रश्न यावरचे तुम्ही सोडवाल तसेच तुमच्याला सोडवण्यामध्ये फ्लेक्सिबिलिटी येणार आणि ॲक्युरेसी येईल आणि खूप प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकणार. एका मिनिटामध्ये 2-2 सुद्धा सॉल्व्ह करू शकणार. ठीक आहे, बघा चेक करूया. राईटच आहे. आता तिसरा प्रश्न, कारण 5 प्रश्न आपल्याला घ्यायचे. हा मित्रांनो सिंपल इंटरेस्ट काढण्याच्या संदर्भात. आता सिंपल इंटरेस्ट काढायचा म्हणजे फॉर्म्युला माहित पाहिजे. मी तर म्हणतो काही गरज नाही फॉर्म्युल्याची, कारण की मी तुम्हाला काय सांगितलं की सरळ व्याज जर काढायचं असेल तर सरळ सरळ गुणाकार करायचा. सरळ व्याज म्हणजे काय? सरळ सरळ गुणाकार करणे. गुणाकार करणे. हो ठीक आहे सर, सरळ सरळ गुणाकार करू, पण या ठिकाणी तर वर्ष आणि महिन्यांचं सरळ व्याज विचारलेलं आहे. करू तरी काय? तरी पण सरळ सरळ गुणाकार कर. कसा? आधी काय करायचं माहिती आहे का? जी रक्कम आहे रकमेला मागून 2 अंकानंतर पॉईंट द्यायचा. मागून 2 अंकानंतर पॉईंट द्यायचा हर वेळेस रकमेला, तेव्हाच कुठं सरळ सरळ गुणाकार करायचा. म्हणजे हे काय झालं, ह्या 2 शून्याला महत्व राहिलं नाही. 48 लिहून घेतले, गुणिले म्हणजे रक्कम लिहून घेतली. आता दुसरी गोष्ट, इथे जे आहे टक्के गायब करायचे, टक्केचं चिन्हच गायब करायचं. मग हे काय होय? 82 16, 16 ने किती 17, 17/2 झाले म्हणून गुणिले 17/2 लिहून घेतले. आता गुणिले काय करायचं? हा जो 2 वर्ष आहे, 2 वर्ष अधिक 3/12 हे लक्षात घ्या. 2 वर्ष अधिक 3/12 म्हणजे 2 वर्ष 3 महिने म्हणते ना, आणि महिन्यात जर असेल तर भागिले 12 करायला विसरू नका. या ठिकाणी 3 1 3, 3 चूक 12 म्हणजे हे काय आले 2 अधिक 1/4 म्हणजे हे आले 2.25. 2.25 म्हणजे काय होते असं, हे बघा 2.25 म्हणजे काय झालं 2.1/4, 4 2 8 आणि किती 9, 9/4 झाले. हे याला तुम्ही कन्व्हर्ट करायला शिका. कशामध्ये? अपूर्णांकामध्ये. 9/4. सो इथं 9/4 घेतले. झाला आपल्याला आन्सरच आला डायरेक्ट. एवढं केलं की आन्सर आला. मग असा आडवा किंवा उभा भाग जातो का? ते बघा जाते भाग. या ठिकाणी बघा 4 1 4, 4 1 4, 4 2 8. आता 2 1 2, 2 सकम 12. आता शेवटी काय उरलं बरं? तर या ठिकाणी उरलेलं आहे 6 गुणिले 17 गुणिले 9. साइन साठी 42, हातचे 4 आले, 6 1 6, 6 4 किती 10, 102 गुणिले 9. आता या ठिकाणी काय झालं 2 9 9 2 18 आणि 9 1 9, 918 रुपये सरळ व्याज येते. सरळ व्याज डायरेक्टच आन्सर आलं 918 रुपये सरळ व्याज. मित्रांनो आपल्याला परीक्षेमध्ये हे सर्व आयबीपीएस पॅटर्नने विचारलेले पीवायक्यू आहे, आधीच सांगून ठेवतो. म्हणजे याच्याशी रिलेटेड प्रश्न विचारणे संभाव्यच आहे. तुम्ही आयबीपीएस पॅटर्नचे मेमरी बेस्डचे क्वेश्चन्स बघा, त्या ठिकाणी तुम्हाला काही ना काहीतरी सरळ व्याजाचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न दिसून येतात. सो या ठिकाणी आपण सरळ व्याजासाठी सरळ सरळ गुणाकार केला, कुठल्याही प्रकारचा फॉर्म्युला यूज नाही केला, तरी सुद्धा आपल्याला आन्सर राईटच आलं 918. प्रश्न क्रमांक 4. आता प्रश्न क्रमांक 4 जरा डेंजर वाटतो, मोठासा वाटतो. 4था ऑप्शन या ठिकाणी 4था आणि 5वा ऑप्शन काही दिसून नाही राहिलं, पण ऑप्शन आहेत या ठिकाणी. आपण बघूया. तुम्हाला जेवढे ऑप्शन दिसते तेवढे, नाही दिसलं तर मग मी याला असा नॅरो करतो आणि तुम्हाला दाखवतो. बघा आता काय करूया आपण. या ठिकाणी इनपुट काय आहे ते आधी लक्षात घ्यायचं. इनपुट आणि आउटपुट काय असते? इनपुट आणि आउटपुट मध्ये काय असते? आउटपुट मध्ये ह्या स्टेप्स असते. ह्या सर्वात स्टेप्स आहे. चरण 1 म्हणजे स्टेप्स 1, स्टेप 2, स्टेप 3 आणि ह्या सीमित अशा स्टेप्स असतात. म्हणजे असं नाही की इथं काही लिहिलं म्हणजे किती काही स्टेप्स होऊ शकतात. नाही, स्टेप्स सलगपणे किती होऊ शकत नाही, त्या थांबतात कुठेतरी. कारण की मशीन मध्ये हा इनपुट टाकण्यात आला, नंतर मग आउटपुट कसे बाहेर निघाले ते आता आपल्या लक्षात घ्यायचं आहे. पहिले याच्यावर कॉन्सन्ट्रेट करायचं. कसं कॉन्सन्ट्रेट करणार की बाबा रे इथं 85 आहे, 16 आहे. आता याच्यातली सर्वात खालची स्टेप्स बघायची. सर्वात खालच्या स्टेप्स मध्ये
सर्वात मोठा, त्याच्यापेक्षा लहान, त्याच्यापेक्षा लहान, त्याच्यापेक्षा लहान, त्याच्यापेक्षा लहान, त्याच्यापेक्षा लहान, त्याच्यापेक्षा लहान आणि सर्वात लहान. म्हणजेच हे काय आहे, ह्या संख्या असेंडिंग ऑर्डरनं म्हणजे उतरत्या क्रमानं अरेंज केलेल्या आहे. कशा केल्या? उतरत्या क्रमाने अरेंज केलेल्या आहे. मग त्यांनी काय केलं, उतरत्या क्रमाने अरेंज करण्यासाठी सर्वप्रथम मोठी संख्या आधी घ्यावं लागते. मग तसंच त्यांनी केलं की इनपुट मधली सर्वात मोठी जे 97 संख्या आहे तिला कट करून सुरुवातीला आणली. मग हे बाकीचं जैसे ते लिहून घेतलं, 85 बघा, 16 वगैरे हे सगळं लिहून घेतलं झालं. मग पहिली स्टेप संपली. दुसऱ्या स्टेप्स मध्ये काय केलं माहिती आहे का, हा जो 97 होता त्याने जैसे ते घेतला मग इथं खाली ओढून, हा, पण याच्यासोबत येणारा जो 85 आहे तो अनपेक्षितपणे तिथे डायरेक्ट त्याच्यापेक्षा लाईन आला. हा, मग याला कट करून इथं टाकलं नाही, डायरेक्टच त्याला उचलला आणि टाकला, डायरेक्ट उचलला, नाही तर एक स्टेप वाढली असती. 85 घेतला आणि मग हा जैसे ते घेतला आणि एवढ्या भागातला जैसे ते ओळाचा असं सांगते. मग त्या ठिकाणी जैसे ते ओळाचा जो अनपेक्षितपणे आलेली जी संख्या असेंडिंग ऑर्डर मध्ये अरेंज झालेली असते तर तिला डायरेक्ट खाली घेतली. मग 16, 36, 4, 19, 63 आणि 09 यापैकी मग मोठी संख्या त्याला अटॅच केली, जे की 63 आहे. ते 63 इथं अटॅच केले आणि बाकीचे 16, 36, 04, 19 आणि 9 लिहून घेतले. आता तिसऱ्या स्टेप्सवर सेम टू सेम हे तीनही जैसे ते घेतले आहे की नाही. मग एवढ्या याच्यात जो उरलेला जो आहे 16, 36, 04 आणि 9च्या मध्ये, तर त्यांनी काय केला, हा 36 इथं ओढला. मग 16, 04, हा आपल्याला इथं घ्यायला लागेल. इथचा उचललेला होता 63, इथे उचललेला होता. नंतर मग 63 उचलून हे लिहिलेलं होतं. हा, नंतर हा 63 इथे घेतला आणि मग ह्या याच्यातला त्यांनी 36 घेतला इथे आणि हे सगळं लिहून घेतलं. मग हा 36 पर्यंत इथे घेतला. मग हा जो 19 आहे इथे घेतला आणि त्याच्यानंतर हा 19 पर्यंत लिहून घेतला. मग 19 पर्यंत लिहून घेतल्यानंतर एक महत्वाची गोष्ट अशी घडली की हा 16 जैसे ते ह्या 85 सारखा अनपेक्षितपणे त्या ठिकाणी आला, म्हणून त्यांनी 9ला कट करून इथे लिहिला आणि 04 बरोबर अटॅच झाला. म्हणून या ठिकाणी 5च टप्पे पडले. अशाच पद्धतीने आपल्याला त्याने इनपुट दिलेलं आहे. कोणतं? हे आपण ते इनपुट इथे लिहून घेऊ. 0, 9, 25, त्याच्यानंतर 16, 25, 16, 30, 32, त्याच्यानंतर 18, 17 आणि 06. मित्रांनो, स्टेप्स 1 मध्ये आपण काय करणार, याच्यासारखंच करावं लागेल ना आपल्याला सगळं. आणि एकच प्रश्न विचारला, खरे तर याच्यावर 5 प्रश्न विचारले जाते. नंतर मी एकच टॉपिक घेऊन 5 प्रश्न टाकणारच. आता या ठिकाणी बघा, सुरुवातीला आपण काय करणार, सर्वात मोठा कोणता, कॉन्सन्ट्रेट करायचं. सर्वात मोठा कोणता, तर 25 की 30 का 32, तर 32. 32 इथे घेतले, 32 इथे लिहून टाकले. मग बाकीचं जायचे 09, 25, 16, 30, 18, 17, 06. आता सेकंड स्टेप मध्ये गेल्यानंतर हा जो 32 जैसे ते घेणार. मग एवढ्या याच्यातला मोठा कोणता आहे, तर 30 आहे. याला कट करून इथे टाकणार 30. बाकीचे जैसे ते लिहून घेणार 09, 25, 16, 18, 17 आणि 06. आता तिसऱ्या स्टेप्स मध्ये हे 32 आणि हे 30 हे जैसे ते लिहून घेतले. आता एवढ्या याच्यातले कोणते, याच्यातले ह्या 09 पासून तर ह्या 07 पर्यंत मोठा कोणता, तर 25. सो 25 इथे कट केला आणि इथे लिहून टाकला. बाकीचे 09, 16, 18, 17 आणि हा 06 जैसे ते लिहून घेतले. आपल्याला त्यांनी काय विचारलं हे लक्षात घ्या ना. आपल्याला त्यांनी काय विचारलं की कुठली चरण, हे चरण क्रमांक 3 आहे. चरण क्रमांक 3 हे आहे 32, 30, 25. 32, 30, 25 या ठिकाणी आहे. 32, 30, 25 एकाच ठिकाणी आहे. 32, 30, 25 एकाच ठिकाणी आहे. सो 32, 30, 25 09, 16, 18, 09, 16, 18, 17 आणि 04 म्हणजे प्रॉपर आन्सर आपल्याला 1 आला. यावर जर प्रश्न असा विचारला असता की अंतिम टप्पा कोणता ठरेल, कारण की याच्यावर 5 प्रश्न विचारले जाते, अंतिम टप्पा कोणता ठरेल, तर मग आपल्याला शेवटपर्यंत जावं लागलं असतं. आता बघा, मी अंतिम टप्पा सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगतो कसा येणार आहे. चौथा टप्पा 32, 30,
25 आहे का नाही, इथपर्यंत तो आपण जैसे तेच लिहिणार. हां, मग त्याच्यानंतर या ठिकाणी 9 9 16 18 17 मध्ये या ठिकाणी 18 आपण टाकले. सो 18 घेतले, नंतर 0 9 16 17 आणि 0 6. आता पाचवा टप्पा, इथं पाचवा टप्पा घेतो. हां, मग 32 30 25 18, कारण की 18 पर्यंत आपण आलो होतो ना इथपर्यंत. हां, हे आपण जैसे ते लिहिले. आता एवढ्या याच्यातला मोठा टप्पा कोणता, आता 17 17 लिहिले, नंतर मग 0 9 16 आणि 0 6. आता सहावा टप्पा 32 30 25 18 आणि हा आपण 17 घेतला होता म्हणून आपण इथपर्यंत जैसे ते लिहून घेतले. आता याच्यातला कोणता, हा 16 कट केला इथे लिहिला, मग हा 0 9 आणि हा 6. हे अनपेक्षितपणेच आले डायरेक्ट, हे डायरेक्ट अनपेक्षितपणे आले. 16 इथे टाकल्याबरोबर 0 9 आणि 6 हे दोघे जण डायरेक्ट अटॅच झाले असेंडिंग ऑर्डरनं. म्हणजे याचा वाला सर्वात शेवटचा टप्पा हा 6च होऊ शकतो. म्हणजे याच्यावाली शेवटची स्टेप्स हे 6 होऊ शकते. 6 स्टेप्सचं फक्त या ठिकाणी आउटपुट निघू शकते. म्हणून प्रश्न कोणकोणत्या स्वरूपाचे विचारतात त्यावर डिपेंड करते आन्सर देणे. यावर प्रश्न कोणता विचारला की टप्पा क्रमांक 3 कोणता, तर टप्पा क्रमांक 3 आपल्याला फर्स्ट ऑप्शन मध्ये दिसते. सो फर्स्ट ऑप्शन याचं राईट आहे. बघा राईट आहे. देर इज लास्ट क्वेश्चन. 5च क्वेश्चन घेतो मित्रांनो, आणि 5वा प्रश्न हा पदावलीचा आहे आणि महत्वाचा आहे. या ठिकाणी 38चा वर्ग कोणता, तुम्ही 38 गुणिले 38 करू शकता, डझंट मॅटर. मात्र मी तुम्हाला स्क्वेअर काढायला थोडंसं शिकवतो. या ठिकाणी 38 आहे, याला असे 2 भाग करायचे. ह्या 3चा वर्ग करायचा 0 9, 8चा वर्ग करायचा 64, खाली वर्ग लिहून घ्यायची. आता काय करायचं की हा जो या साईडचा जो आहे म्हणजेच ईशान्य बाजूचा, हा 8ची करायची दुप्पट, 8 2 16 आणि या दोघांचा गुणाकार करून बरोबर इथे क्रॉस देऊन 16 48 इथे लिहून घ्यायची. बेरीज करायची. 4 6 8 किती 14, हा चौला 1 इथे 14, म्हणजे 1414 44. देन सेम टू सेम याचं पण करूया 63चं. काय करूया आपण आता 63. आता 63 साठी 6चा वर्ग किती 36, 3चा वर्ग किती 9. इथं बघा 9 डायरेक्ट नाही लिहिला आपण, 0 9 लिहिला, कारण की इथं 2 अंक कंपल्सरी असतात. मग त्याच्यानंतर आपण काय केलं, हा जो ईशान्य दिशेचा आहे याचे दुप्पट केले 3 2 6 आणि 6चा किती 36. इथं 36 लिहिले आणि मारले बेरीज. 9 6 9 3 3969. 3969. आता बाकीचं आपण करू शकतो. म्हणजे बघा याला मी आता कट करतो आणि हे कसं लिहितो 1444, कारण की 38चा स्क्वेअर हा एवढा आला, प्लस आता याला कट करतो 3969 लिहितो 3969 प्लस या ठिकाणी बेसिक आहे एक्सचा वर्ग. काय झाला, एक्सचा वर्ग बरोबर 6089. या दोघांची बेरीज करणे क्रमप्राप्तच आहे आपल्याला, कारण की 9 4 किती बघा या ठिकाणी 9 4 किती 13, हा चौला 1, 7 4 किती 11, हा चौला 1, 10 4 किती 14, हा चौला 1, 4 ने किती 5, 5413 झाले. प्लस एक्स स्क्वेअर बरोबर 6089. आता हा जो प्लस आहे 5413 हा इकडे जाऊन मायनस होते ना मित्रा, कारण की बरोबरचं चिन्ह ओलांडल्यानंतर प्लसचं मायनस होत असते. सो इथे आपण 5413 लिहिले. आता एक्स स्क्वेअर बरोबर याची वजाबाकी करूया. काय वजाबाकी येते बरं, बघा 9तून 3 गेले, किती राहिले 6 राहिले. 6 8तून 1 गेला 7 राहिले, है की नाही. आता 0तून 4 जात नाही, 10तून 4 गेले 6 राहिले, हा चौला 1 या ठिकाणी दिला, 6तून 6 गेले 0 राहिला. म्हणून या ठिकाणी एक्स स्क्वेअर बरोबर 676 येते. एक्स स्क्वेअर बरोबर 676 आणि या ठिकाणी खऱ्या अर्थाने बेसिक आहे. काय बेसिक, बेसिक हेच तर महत्वाचं आहे. एक एक बेसिक तुम्ही पॉइंट आउट करत चला, कारण की परीक्षेमध्ये तुम्हाला लवकर गणित येण्यासाठी हे खूप इम्पॉर्टंट ठरते. यावेळेस काय करायचं, हा जो स्क्वेअर आहे स्क्वेअर कट करायचा आणि याला स्क्वेअर रूट मध्ये टाकायचं. म्हणजे एक्स बरोबर तुमच्या पाठच पाहिजे 676 कशाचा स्क्वेअर रूट आहे. मी सांगतो 676 हे 24चं स्क्वेअर रूट नाही, स्क्वेअर नाही, म्हणजे याचा स्क्वेअर रूट 24 नाही तर याचा स्क्वेअर रूट येते 26. काय ते 26.
लक्षात आलं 674 24चा 576 येतो. सो या ठिकाणी आन्सर आला x बरोबर 26. फर्स्ट ऑप्शन या ठिकाणी राईट आहे. हा पदावलीचा प्रश्न आहे, वेगवेगळ्या प्रकारचे पदावलीचे प्रश्न आहे. किमान त्याच्यावाले 10 प्रकार ठरतात आणि 10 प्रकार मी उलटपालट करून प्रत्येक व्हिडिओमध्ये एक 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 क्वेश्चन हा महत्त्वाचा टाकतोच. ठीक आहे, चला चेक करूया. म्हणजे आपले सर्व आन्सर राईट आले. अशा पद्धतीने मी तुम्हाला 5 प्रश्न शिकवणार. ते तुम्ही काय करायचे, तुमच्या रजिस्टरमध्ये लिहून घ्यायचे. हा आपला टॉपिक वाईज आणि सिलेबस वाईज मी घेत आहोत. म्हणजेच हळूहळू एक एक नवीन 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 प्रत्येकच व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक मधला एक नवीन प्रश्न क्लिअर करण्याचा प्रयत्न आहे. तुम्हाला रिक्वेस्ट एवढीच आहे की जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करत चला. आपल्या मित्रांपर्यंत माझा व्हिडिओ जरूरच शेअर करा, कारण की तुमचा मित्रसुद्धा या प्रकारच्या टीचिंगसाठी प्रतीक्षित आहे. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.